हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा तुमचे सगळ्यांच्या नव्याने स्वागत करते. कालचा व्हिडिओ खूप छान होता, तर तुम्हाला तो आवडलाच असेल अशी मी अपेक्षा करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचे सगळ्यांचे नव्याने स्वागत करते. आणि जर कोणी आपल्या व्हिडिओवरती नवीन आला असेल तर प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती पण कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर बघू. आज आपल्याला एक ब्लाऊज शिवायचा होता आणि तो हा ब्लाऊज होता. आणि अस्तर ना घरातलंच होतं. म्हणजे आपल्याला ते भेटीमध्ये भेटतं ना अस्तर, तसं होतं. आणि ते अस्तर असलं ना ब्लाऊज शिवेपर्यंत एवढा नाकात जीव येतो. आणि शिवल्यानंतर किंवा हुकलूक किंवा काजी बटन असले ना त्याला, तर एवढं छान वाटतं ना, नंतर खूप छान वाटतं. त्यावेळेस पण शिवताना खूप कंटाळा येतो. याच पद्धतीने मी इथं ब्लाऊज कट करून घेते. कापड कमी होतं, माप मोठं होतं, त्यासाठी आपल्याला ब्लाऊजला थोडंसं म्हणजे अस्तर वेगळं लागणार होतं. अशाच पद्धतीचं अस्तर काही माझ्याकडं नव्हतं, म्हणून मी माझ्याकडे एक दुसरं अस्तर होतं. ते काही परफेक्ट मॅच नव्हतं, तरी पण त्याच्यावर योगपट्टी, पाठीची पट्टी आणि थोड्याशा गळ्याच्या पट्ट्या काढून घेतल्या, कारण त्या लागणार होत्या मला. याच पद्धतीने मी काढून घेतल्या. त्यात काही दिसणार नव्हतं एवढं जास्त. मग इथं मी लगेच बाही डबल फोल्ड करून कापडावरती कटिंग करून घेतली. आणि कापड पण खूप डेंजर होतं. चला म्हणलं असो, काम तर हातात घेतले म्हणल्यावर कंप्लीट तर करायलाच लागेल. मग इथं काय व्यवस्थित पद्धतीने मी इथं मापं ठेवून घेतले आणि म्हटलं चला आता आपण कटिंग करून घेऊ. मग इथं मापं ठेवले, मग चिटकवले, तर मग वाटलं हाकडे बरोबर बरं झालं म्हटलं की व्यवस्थित पद्धतीने मापं आपलं कापड आहे आणि त्याला व्यवस्थित ब्लाऊज पीस सुळसुळच आहे, म्हणजे व्यवस्थित चिटकलं जाईल. मग याच पद्धतीने चिटकवून घेते. बघू शकता तुम्ही. सकाळी व्हिडिओ काढले ना क्लॅरिटी खूप छान येते, म्हणून मी सकाळचे व्हिडिओ काढते. फक्त मला व्हॉइस ओव्हर करायला रात्री खूप उशीर होतो, कारण बाळ जसं टाईम भेटेल बाळाकडून तसंच मी व्हॉइस ओव्हर करत असते. आणि आता सध्या तो जागीच आहे माहिती का बाळ, तरी पण आवाज नाही करत आहे. म्हटलं चल ठीक आहे, जाऊ दे, करू देतोय तर करून घ्यावं, कारण व्हिडिओ टाकायला परत अपलोड करायला वेळ लागतो. मग थंबनेल थंबनेल बनवायचं, टायटल बनवायचं, यासाठी खूप वेळ लागतो. म्हटलं चला ठीक आहे, चालू आहे तयारी, तर आपण कट करून घेऊ. मग याच पद्धतीने माझा ब्लाऊज इथं कटिंग करून झालेला आहे आणि आपल्याला नंतर स्टिच करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण सर्व ब्लाऊज स्टिच करतो त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे. मी इथं स्टेप बाय स्टेप स्टिचिंग दाखवलं आहे, तर तुम्ही बघू शकता.
हे बघू शकता आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. खूप छान असं ब्लाऊज आपला रेडी करून झालेला आहे. याच पद्धतीने काजू बटन पण झालेलं आहे. काजू बटनचा ब्लाऊज होता. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्या.